हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग मित्रांनो. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. हे बघा आमची सकाळ तर अशी होती. पहिलं मुलीला शाळेत आवरून तिथं डबा वगैरे आवरून तिला पाठवावं लागतं. इकडे बघा मस्त आमच्या पेरूच्या झाडाला किती छान पेरू आलेले, पण अजून कडक कच्चे, नंतर विकतील होतील चांगले. इकडे बघा आता हे आमचा डॉगेश भाई झोपलेलाच असतो. दिवस रात्र नुसता झोपत असतो आणि असं बघत असतो कोणाला. आज म्हटलं दिवसाची सुरुवात साफसफाईने करावी. आज आहे दीप अमावस्या, त्याच्यामुळे माझी क्लिनिंग चालू आहे. इकडे फॅन वगैरे मस्त क्लीन करून सगळी धूळ वगैरे झटकून मस्त असं क्लिनिंग करावं म्हटलं आज. हे बघा असे कपडे छान झाडून वगैरे मस्त असं क्लिनिंग, बेडशीट थोडंसं उशीचे ते सगळे आता मी मस्त निघण्यात असे गरम पाण्यात भिजवून धुवून टाकणार आहे मशीनमध्ये. हे सगळं राडा आवडत बसले सकाळी. काय करणार, क्लिनिंग केलं तर चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं घरात. तर वाटतच नाही. आता मी गरम पाण्यामध्ये भिजू घालते बेडशीट. मस्त ते भिजेल, नंतर मग त्याला मशीनमध्ये टाकूयात आपण. भिजलं की गरम पाण्यात मग छान निघतं ते क्लीन एकदम. सोफे वगैरे क्लिनिंग करून घेते जरा. हे बघा ह्याच्या खाली ना खूप घाण साचते. हे बघा असं कचरा, हे पोरी खेळतात ना, सगळा राडा कधीचा पण केव्हाचा पण राडा खाली जाऊन बसतो. हे असं कधीतरी साफ करावं लागतं. असं झाडून वगैरे मस्त क्लीन करून पुसून घेते जरा स्वच्छ. तुमच्याकडे पण असंच चालू असतं. लहान मुलं असले की असलं तर चालतच राहणार. सारखं क्लिनिंग करावं लागतं. लहान मुलं ते खेळतात वगैरे, सगळीकडे राडा करून ठेवतात. आता मस्त असं पुसून वगैरे आपण सोफा परत सेट करून घेऊ. सकाळ अजून अंघोळ पण झालेली नाही. म्हटलं पहिलं क्लिनिंग करून वगैरे सगळं स्वच्छ करून मग अंघोळ करावी. सगळे सोफे वगैरे लावून घेते पट. अजून खूप कामे बाकी आहेत. आज दिवस कामातच जाणार आहे. मस्त आता दुसरी बेडशीट टाकते क्लीनवाली. आता एवढं सगळं पसरावं आणि इतकं छान वाटतं घरात. पण दुपार झाली, मुली शाळेतनं घरी आल्या की राडाच राडा. हे आवरलेलं काहीच चांगलं वाटत नाही. सगळं परत आधी होतं ना तसंच होतं परत. काय करणार. हे बघा असं सगळं मशीन वगैरे पुसून सगळं टापटीप क्लीन तर करते, पण टिकत तर नाही. जवळ तर करायला तर लागणारच. तरी पण गॅलरीतलं वगैरे पण झाडून झटकून घेतलं आणि मस्तपैकी स्वच्छ झाडू मारला. सगळीकडचं झाडू मारून घेतलं. बघू शकतो कसं सगळीकडे राडा आहे. फॅन झटकल्यामुळे ते काळा कचरा सगळीकडे राडा झाला. आता छान मस्त झाडून घेते. झाडून मस्त आता मशीनमध्ये कपडे टाकून घेते बाकीचे सगळे. म्हणजे कपडे वगैरे झाले ना काही नाही टेन्शन. स्वयंपाक ते सकाळीच झालेला आहे. डबा असल्यामुळे लवकरच स्वयंपाक होतो माझा. हे बघा चिमुरडीची आंघोळ झाली आता मस्त. कशी मस्त बघत येते. फरशी पुसायला घेतली नाही इकडे. फरशी बिरशी पुसून मस्त क्लिनिंग चालूच आहे माझे. सकाळपासून चालूच आहे. देव काय रोज घासत नाही मी, कारण रोज घासले की काळे पडतात. मग दोन तीन दिवसाला असे घासते, एकदम क्लीन करते पितांबरीने. परत तेच रोज घासले ना मग ते काळे पडतात देव. मग असे रोज नाही घासायचे. रोज असं 2-3 दिवसाला हे करायचं, पितांबरीने क्लीन करून घ्यायचं. हे बघा येडायची ती सगळ्या मूर्त्या माझ्याकडे. येडाई तुळजापूरची आहे. सगळ्या मूर्त्या आहेत माझ्याकडे. सगळ्या क्लीन करून घेते मी. हे बघा हिला करमत नव्हतं. दिदी शाळेत गेली की आम्हाला करमतच नाही. त्यास आम्ही मम्मीच्या मागे काय करते काय नाही ते बघत बसते.
माझं काम होईपर्यंत माझ्या मागं मागच असते. हे बघा मस्त देव वगैरे झालेले आहेत माझं. छान अशी आपली देवपूजा झालेली आहे. सगळे देव मानून घेते. आज आहे दीपामावस्या. तर दीपामावस्याची सुद्धा मी दीपपूजा करणारच आहे. पहिले म्हटलं देवपूजा करून घ्यावी देवाला. मी त्याची दुसरी पूजा वेगळी पूजा म्हणणार आहे. जरा डेकोरेशन वगैरे करून नाही का. ही आपली रोजची पूजा आपण आटपून घेऊयात मस्त. दिवसभर कामे चालूच असतात. वाटतं ते घरी असलं की काय काम असतं काय काम असतं. पण आपल्या बायकांनाच माहिती काय काम असतं ते. पण ते दिसून येत नाही किती पण करावं. दिसून तर कोणालाच येत नाही. आमच्यात पण असंच असतं. आमचे हे पण असंच करतात. तुला काय काम असतं दिवसभर. तुला काय काम असतं दिवसभर. आता काय सांगू मला काय काम असतं ते. हे पोरींच्या ह्याच्यात तर राड्यात एवढा माझा अख्खा दिवस कामातच जातो. जेवढं आवरल तेवढं मागून राडाच करत येते पोरी माझ्या. हे बघा देवपूजा आता झालेली आहे माझी. मस्त दिवा अगरबत्ती ती धूप लावून घेते. ते प्रसन्न वाटतं ना देवपूजा झाली की. मला तर देवपूजा झाली की खूप छान वाटतं. असं एकदम भारी वातावरण होतं घरातलं. हे बघा इकडे स्वामी समर्थांचा फोटो घेऊन तिला पण लई याड द्यावाचा. माझ्यामुळे तिला पण नाही का सारखं माझं तर चालूच नसतं स्वामी समर्थाचं जपमाळ सारखं तारक मंत्र वगैरे म्हणत असते. तिला सगळं माहिती मी काय केलं. त्यामुळे तिला पण सवय लागते. हे बघा दीपपूजेसाठी मी आता हे दिवे सगळे घासून घेतले. काळी डाग आहे थोडे. ते खूप दिवसापासून आहे त्याच्यामुळे निघतच नाही. दिवे सगळे मी प्रज्वलित करून घेणार आहे आता. त्याची मी दुसरी पूजा मांडणार आहे पाटावर सेपरेट. त्याच्यासाठी मी काही वेगळं डेकोरेशन पण करणार आहे पूजेसाठी. मस्त असं मी बघितलं होतं प्लेटमध्ये असे आंब्याची पानं वगैरे पसरवून फुलं वगैरे हे करून मस्त असं डेकोरेशन बनवून पूजा मी मांडणार आहे दीपपूजेची. हे असं काही असलं ना सण बेन खूप मूड असतो माझा. म्हणजे हे करायचं ते करायचं डेकोरेशन असं करायचं तसं करायचं. खूप काही करू वाटतं. फक्त सगळं साहित्य असलं पाहिजे जागेवर. फुलं पानं वगैरे सगळं जागेवर असलं ना खूप छान पूजा होते. बघा कशी वाटली माझी आयडिया. हे असं माझ्या डोक्यात होतं आणि ते मी केलंच. हे बघा वा किती सुंदर दिसतंय ते. बघा इकडे मी पूजा मांडते. पाठ म्हटला त्याच्यावर पीस हळदी कुंकू वाहिलं. त्याच्यानंतर हा दिवा ठेवला डेकोरेशनवाला. नंतर सगळीकडे हळदी कुंकू वाहून अक्षता वाहून दिवे ठेवले सगळीकडे. दिव्यांची पण पूजा करायची आपण. दिव्यांची पूजा करायची. इकडे खासो पण होता माझ्याकडे तो पण ठेवलेला आहे मी. बघा सगळं असं मांडून घ्यायचं छान असं मस्त. किती छान वाटतं. हे बघा दिव्यांची पूजा वगैरे झालेली माझी. इकडं ते कणकेच्या दिव्याने ओवाळायचं असतं ते पण करून घेतलं. बऱ्याची पूजा करून ठेवल्यात खनवाटीची. बघा असं बसून घेऊन नंतर हळदीचं ते पण लावलेलं इकडे. हे अमावस्येला दर गुरुवारी शुक्रवारी असं केलं तरी चालतं. खूप छान चांगलं असतं हे केलेलं. लक्ष्मी आपल्या घरात येते. बघू शकता मी अशी पटापट सगळी कामं आवरून घेतली. रांगोळी वगैरे. हे बघा माझी छोटीशी रांगोळी म्हणजे अशी खूप गडबडीत काढली होती मी. पण ठीक आहे चांगली आहे. एवढी पण वाईट नाही. छान दिसते. ते पटपट आवरून घेऊया खरं. पावलं वगैरे काढून घेतली. बघू शकतो किती सुंदर दिसते. हे पान
पान वगैरे थोडंसं डेकोरेशनसाठी आंब्याचं पान फुलं ठेवली सगळीकडे मस्त. आता मी एक कणकेचा दिवा बनवणार आहे. हे बघा अशा प्रकारे. आता याच्यामध्ये तेल ओतून घ्यायचं वातबीत लावून. नंतर मग त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या. याच्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येते. आता हा दिवा आपण दरवाजात लावणार आहोत. दरवाजात लावून घ्यायचं बाहेर उंबरठ्याच्या बाहेर असं लावायचं. झालेलं माझं पूर्ण. किती छान दिसते. प्रसन्न प्रसन्न वाटते एकदम मंदिरात मंदिरासारखं वाटायला एकदम छान. बघू शकतो तुम्ही अशा प्रकारे माझी पूजा झालेली. आता आपण तुळशीला दिवा लावू. हे बघा दिवाण ते सेपरेट लावण्यापेक्षा मला हे असं बरं वाटतं म्हणून मी हे घेतलं आहे तुळशीत लावण्यासाठी. छोटासा दिवाण त्याच्याजवळच अगरबत्ती लावायसाठी पण आहे त्याला. किती छान वाटते ना प्रसन्न. आता अमावस्येला गाडीची पूजा पण करतात. त्याच्यामुळे गाडी स्वच्छ वॉश वगैरे केली पूजा करून घेतो. आता हे बघा अशा प्रकारे पूजा करायची गाडीची. गाडी पण आपल्या घरची लक्ष्मी, तिची पण काळजी घेत जावा. बाय बाय.